पुण्यात जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं आपली हजेरी लावली आहे। दरम्यान अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय। अवकाळी पावसाचा हा जोरदार तडाखा पाहायला मिळतोय। खरं तर उर्वरित महाराष्ट्रात मागचे 2 दिवस अवकाळी पाऊस सुरूच होता, मात्र आज पुण्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडू लागलाय। बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। बालाजी, पुण्याच्या वेगवेगळ्या भागात आता अवकाळी पावसानं आपला तडाखा दाखवलाय, काय नेमकी परिस्थिती आहे? ऋषी, नक्कीच अवकाळी पावसाने जे आहे ते आत्ता थैमान घातले असं म्हणावं लागेल। अवघ्या अर्ध्या तासामध्ये जो पाऊस झालेला आहे त्या पावसामुळे जे आहे ते शहरातल्या वेगवेगळ्या सखल भागात रस्त्यावर जे आहे ते गुडघ्या इतकं पाणी आता साचलेलं आहे आणि अनेक ठिकाणी जी आहे ते आता वाहतूक कोंडी झालेली आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते झाडं पडलेली आहेत। वादळी पावसाचा तडाखा इतका जोरात आहे की शहरातल्या अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। गुडघ्या इतक्या पाण्यात आता पुणेकरांना जो आहे तो प्रवास करावा लागतोय। मोठ्या प्रमाणामध्ये ड्रेनेज लाईन जे आहेत त्या चॉकअप झाल्याने ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो पुढील 3 तास असणार असल्याचं आता हवामान विभागाने वर्तवलेलं आहे। महाराष्ट्रासह पुण्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा पुढील 3 तास जो आहे तो फटका बसणार आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये पाहायला मिळतोय। शहरातला हडपसर परिसर असेल, कोंढवा परिसर, जंगली महाराज रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि आता महापालिकेकडून हे सगळे ड्रेनेज लाईन चॉकअप काढण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। मात्र मुसळधार पावसामुळे जे आहे ते मात्र पुणेकरांची तारांबळ उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच बालाजी, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला आता तुमच्या शेवटच्या बोलण्यातून। खरं तर अवकाळी पावसाचा इशारा पुण्यात होणार मागचे 2 दिवस या संदर्भात असेल किंवा अगदी 4 दिवसापूर्वी हा इशारा देण्यात आला होता। मात्र ड्रेनेजच्या पाणी चोकअप झाल्यामुळे आणि त्यात सखल भागात पडलेलं पावसाचं पाणी यामुळे अवस्था बिकट झाली आहे। नेमकी काय परिस्थिती आहे? नक्कीच शहरातले जे मुख्य रस्ते आहेत, अलका चौक असेल, जंगली महाराज रस्ता असेल, त्याचबरोबर शिवाजी रस्ता असेल, या भागामध्ये या ड्रेनेज लाईनच्या चोकअप जास्त झाल्या आणि त्यामुळे कमी वेळात पाऊस जास्त पडला असं म्हटलं तरी मात्र हे चोकअप जे व्हायचं कारण आहे त्याचा परिणाम जो आहे तो रस्त्यावरच्या या गुडघ्याभर पाण्यामध्ये पाहायला मिळतोय आणि यामुळे जे आहे ते महापालिकेने जी उपाययोजना केलेल्या होत्या त्या उपाययोजना अपुऱ्या पडल्या असल्याचं पाहायला मिळतंय। अशीच परिस्थिती गेल्या 2 ते 3 वर्षापासून उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळते। अवकाळी पाऊस अचानक येतोय, मात्र महापालिकेने याची सुद्धा आता खबरदारी घेणं गरजेचं आहे कारण आज आलेला पाऊस हा विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होता आणि या पावसामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते पाणी साचलं आणि त्यामुळे पुणेकरांना आता या सगळ्या पाण्यामधून वाट काढावी लागत असल्याचं चित्र आहे आणि यामुळेच आता पुणेकरांना सुद्धा प्रश्न पडलाय की महापालिकेने नेमकं कामं केली काय आणि अशाच पद्धतीने जर आता हा फक्त अवकाळी पाऊस आहे, हा पावसाळा जो आहे तो पुणेकरांना अशा पद्धतीने घालावा लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकारची काही चौकशी होते का ते पाहावं लागेल। मात्र आता तरी पुणेकरांना या सगळ्या पाण्यातून वाट काढून अवकाळी पावसाला तोंड द्यावं लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। बालाजी, तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे जो मुद्दा तुम्ही उपस्थित करताय। खरं तर अवकाळी पावसाची सर असते, पण यावेळी बसलेला अवकाळी पावसाचा तडाखा आणि पालिकेचा अक्षम्यपणा या दोघाचाही फटका नागरिकांना सहन करावा लागतो। तुर्तास धन्यवाद बालाजी या सगळ्या अपडेटबद्दल। दरम्यान पुण्यात मगरपट्टा सिटी परिसरात पावसाचं पाणी साचलंय। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय। एकूणच अवकाळी पावसाचा चांगलाच फटका मगरपट्टा सिटी परिसरात बसलाय। अवकाळी पावसाचं साचलेलं पाणी आणि त्यातून वाट काढताना वाहनधारकांची त्रेधा तिरपीट उडते। अतिशय संध्याकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला ज्या पद्धतीनं पावसाचा हा जोर वाढतोय त्यावरूनही वाहन चालकांची घरी जाण्यासाठी गर्दी वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेत। भर पावसात भरणेंकडून शेती नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसात ही पाहणी झाली आहे। अवकाळी पाऊस, गारपिटीनं शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान मंत्री महोदयांकडून झालेल्या या सगळ्या पाहणीनंतर प्रशासन अलर्ट मोडवर गेल्याचंही समजतंय। पण थेट या सगळ्या पावसात कृषी मंत्री काय आढावा घेतात ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। मामा, तुम्ही आलात, शेतकऱ्यांची पाहणी, पिकांची पाहणी केली, काय दिसतंय, काय व्यथा आहे? आता
नुकसान तर झालेलं आहे. आता समोर काही गारा दिसत आहेत तुम्हाला, गारपीट तर समोर गारपीट पडतायत. त्यामुळे इथं पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. समोर बाजरी आहे, कांदा आहे, गहू आहे, उभ्या पिकांचं खूप मोठं नुकसान, हे फळबागांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. साधारणतः 27 जिल्ह्यामध्ये या गारपिटीचा अवकाळीचा फटका माझ्या राज्यातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे. आणि साधारणतः मला सांगा, या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार कसं उभं राहणार? आता इथं सगळे आमचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी इथं आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहेत. आम्ही सर्वांनी हे नुकसानीचं जे नुकसान झालेलं आहे, ज्यांचं या अवकाळी पावसामुळं गारपिटीमुळं नुकसान झालं, या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेलेच आहेत. तर त्याबरोबर आम्ही पण आमचा कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांनी सांगितलेलं आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांचं या अवकाळीमुळे नुकसान होणार आहे त्या सगळ्यांचे पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल शासनाला मिळाल्यानंतर ताबडतोब या सर्वांना ही मदत ही शासनाच्या वतीनं केली जाईल. बघतोय की सगळा हा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे, विजांचा कडकडाट सुरू आहे आणि हे सगळं शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, ही सगळी पिकं जी आहेत ती या ठिकाणी आडवी झालेली आहेत. आणि या सगळ्या मुसळधार पावसामुळे अगदी रस्त्यावरती उभं राहणं देखील किती कठीण आहे, अशी ही सगळी परिस्थिती आहे. आणि या शेतामध्ये हे पाणी साचलंय, हाती आलेलं पीक शेतकऱ्याचं या उन्हाळ्यात झालेल्या या पावसामुळे, अवकाळी पावसामुळे सगळं निघून गेलेलं आहे. गारपीट देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी झाली आणि याच सगळ्या परिसरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपण पाहणी करताना शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना बघतो आहोत. आणि या सगळ्या आडव्या झालेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालेलं असेल याची तुम्हाला खरं म्हणजे एक प्रकारे प्रचिती येईल, हे अनुभूती येईल की किती शेतकऱ्यांना जो त्रास आहे तो या सगळ्यामुळे सहन करावा लागतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल समीत, ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, भोर. बातमी अवकाळी पावसाची पण बारामतीतून. बारामतीत अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलं. युगेंद्र पवारांकडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली आहे. लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी असं आवाहन युगेंद्र पवार यांनी केले. बारामतीमधील ग्रामीण भागात काल मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामती येथील पणदरे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या केळी आणि इतर पिकांची पाहणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं असून सरकारनं लवकरात लवकर त्वरित मदत द्यावी अशी मागणी युगेंद्र पवार यांनी केली आहे. पाहणीवेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी देखील उपस्थिती लावली आहे. काल बारामतीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि बारामतीतल्या पंधरा या गावामध्ये गारपीट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक फळबागांसह पिकांचे देखील नुकसान झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळाले. युवा नेते युगेंद्र पवार हे आता शेतकऱ्यांच्या बांधावरती आलेले आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, कशी परिस्थिती पाहायला मिळते, काय नेमकी कशी परिस्थिती आता? भयानक परिस्थिती आहे. काल दुपारी 2:30-3 वाजता इथं बारामती तालुक्यात पवईमाळ, धुमाळवाडी, पंधरे, म्हणजे इथं या गावात भरपूर अवकाळी पाऊस आणि गारपीट अशी इथं आपल्याला झालेली दिसतीये. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप इथं नुकसान झालेलं आहे. मग केळी असतील किंवा ऊस असेल, कलिंगडचे काही प्लॉट आपण बघितले, हरभरा इथं काही शेतकऱ्यांनी लावलेत. प्रचंड मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आणि आम्ही सगळे आता इथं ते त्यांची सगळे नुकसान प्लॉट शेती बघायला आलोय. आणि आमची सगळ्यांची विनंती आहे तुमच्या माध्यमातून भरणे मामा जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांना, की कमीत कमी 1 लाख रुपयाचं एक स्पेशल पॅकेज सगळ्या एकरी या सगळ्या शेतकऱ्यांना आपण दिलं पाहिजे अशी एक विनंती करतो. पंचनामे हे सारखे केले जातात पण काय त्याच्यातून पुढं होत नाही. आणि पंचनामे आत्ताही आमचे सगळे शेतकरी करतायत पण किती 4 आणि 5 हजार रुपयांनी हे सगळे जे नुकसान झालंय ते भरून निघू शकत नाही. त्याच्यामुळं एक स्पेशल पॅकेज या सरकारने आपल्या बारामती तालुक्याच्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती. अवकाळी पावसाचा प्रकोप चांगलाच दिसतोय. पुन्हा एकदा पुण्यात जाऊया. पुणे शहरातील अलका चौकात पाणी साचल्याचे प्रकार समोर येतोय. पुण्यातील अलका चौकात पाणी साचलेलं आहे. या क्षणाची मोठी दृश्य आपण पाहतोय. मुसळधार पावसानं पुन्हा पुण्याला चांगलं झोडपून काढलेलं आहे.
बालाजी पोद्दार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. बालाजी, आपण पाहतोय अलका चौक हा तसा तर वर्दळीचा आणि पुण्याचा महत्त्वाचा भाग समजला जातो, पण इथेही अवकाळी पावसाच्या पाण्याचा प्रकोप दिसतोय. काय दृश्य आहेत, काय चित्र आहेत आणि काय परिस्थिती आहे इकडची? ऋषी, जर माझ्या पाठीमागं बघितलं तर हे मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो पुणेकरांना बसलेला आहे. ही जी एक रिक्षा आहे त्या रिक्षाच्या जवळपास सीटपर्यंत जे आहे ते पाणी आहे आणि हा जो रस्ता आहे तो हा मुख्य रस्ता आहे जो अलका चौकाकडून शास्त्री रोड आहे आणि हा शास्त्री रोड गांजवे चौकात आहे आणि इतक्या गुडघ्याभर पाण्यामध्ये जे आहे ते आता गाड्या थांबलेल्या पाहायला मिळत आहेत आणि अनेक पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाढतोय. त्यामुळे मुसळधार पावसाने जे आहे ते पुण्याला अक्षरशः झोडपलेलं आहे आणि या सगळ्याला जी कारणीभूत आहे ते महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईन्स असतील, महानगरपालिकेचं नियोजन असेल, हे चुकलेलं आहे. कारण प्रत्येक पुणेकरांना जे आहे ते आता या सगळ्या पाण्यामधून हा रस्ता जर काही अडथळ्याचा असता, इतर ठिकाणचा असता तर ठीक, मात्र हा मुख्य शास्त्री रोड रस्ता आहे ज्या रस्त्यावर मी आता उभा आहे आणि प्रत्येक जण गुडघ्याभर पाण्यामधून हे सगळी वाट काढतोय. काही जणांच्या गाड्या सुद्धा आता या पाण्यामध्ये थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. इतकं पाणी आहे की गाडी चालवणं सुद्धा शक्य नाही. जर माझ्या पाठीमागं आपण जर कॅमेऱ्यात पाहत असलो तर तिथे एक स्कूल व्हॅन सुद्धा थांबलेली आहे. अनेक गाड्या जागेवर थांबलेल्या आहेत. त्या गाड्या आता पुढे येण्यासाठी त्यांना पाण्यातून वाट काढावी लागणार आहे. मात्र इतक्या पाण्यामुळे ह्या गाड्या सुद्धा बंद पडल्या असण्याची शक्यता आहे. अनेक रिक्षा चालक सुद्धा आता आपली गाडी जी आहे ढकलत जे आहे ते या सगळ्या पाण्यातून वाट काढताना पाहायला मिळतात. असंच चित्र जे आहे ते शहरातल्या कोंढवा परिसर असेल, हडपसर परिसर असेल, शहरातल्या सगळ्याच उपनगरात आणि मुख्य रस्त्यावर सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि पाण्याचा प्रवाह जो आहे तो वेगवेगळ्या भागातून ड्रेनेज लाईनच्या चॉकअपने असेल किंवा वेगवेगळ्या जिथं पाणी आले तिथून हा सगळा प्रवाह जो आहे तो मुख्य रस्त्यावर येतोय आणि त्या सगळ्या या मुख्य रस्त्यावरून जे आहे ती पुणेकरांना वाट काढावी लागते. त्यामुळे आता या सगळ्या इतक्या थोड्याशा पावसामुळे पुणेकरांची ही जी दयनीय अवस्था झाली आहे याला जबाबदार कोण आणि याचं नियोजन करणं गरजेचं होतं. मात्र अवकाळी पाऊस इतका जोरात पडलेला आहे की पुणेकरांची जी आहे ती तारांबळ उडालेली आहे आणि अनेक रस्त्यावरती जे आहेत ते अशा आता गाड्या पाण्यात उभ्या राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अशाच पद्धतीनं शहरातल्या सगळ्याच भागामध्ये जी आहे ती अशी भयानक परिस्थिती जी आहे ती आता तरी या 1 तासाच्या पावसानं झालेली आहे. पुढचे 2 तास जे आहेत ते असाच मुसळधार पाऊस असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आता हे सगळे चित्र जे आहे ते पुणेकरांचं पावसातलं चित्र आपल्याला पाहायला मिळते. आता पुणेकरांना या सगळ्या पाण्यामधून सगळ्या योजना उपाययोजना महापालिका कशा पद्धतीने उपलब्ध करून देते ते पाहणं महत्वाचं आहे. आज मात्र वेगवेगळ्या भागामध्ये सगळं जे पाणी आहे ते थांबलेलं आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो आता आपल्याला सगळीकडे बालाजी अत्यंत महत्वाचं. खरं तर या सगळ्यातनं अवघ्या 1 तासाच्या पावसानं जर ही परिस्थिती होत असेल तर खरंच पालिका प्रशासन गंभीर आहे का, हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. तुर्तास धन्यवाद बालाजी या अपडेटबद्दल. अवकाळी पावसामुळे शेकडो पोती धान्य भिजलंय. नागपूरच्या कळमना बाजार समितीतील धान्य अक्षरशः भिजून वाया गेले. धान्य भिजल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धान्याच्या तब्बल 15,000 पोत्यांची आवक झाली होती. पोती शेडमध्ये ठेवण्यास उशीर झाला आणि हेच निमित्त झालं आणि अवकाळी पावसामुळे हे सगळं धान्य भिजून त्यांचं नुकसान झालेलं आहे. आम्ही प्रत्येक दलालांना सूचना तर दिलेली आहे, पत्र पण दिलेलं आहे आणि कालपर्यंत आम्ही कंटिन्यू त्यांना सांगत आलेलो आहे की अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आपण उघड्यावर माल ठेवू नये. परंतु मार्केटमध्ये सध्या गहू, चना, तुवरचा मोठ्या प्रमाणात आवक आहे. त्यांनी माल तर ऑक्शन हॉलमध्ये ठेवला आहे, पण काही प्रमाणात माल जो आहे तो बाहेरसुद्धा आहे. ओला झालेला आहे, याला डिनाय नाही करता येत, परंतु पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे तितकं नुकसान तर झालेलं नाही आहे. परंतु आज आम्ही परत त्यांना सांगू की जितका पण माल उघड्यावर आहे आता तरी कमीत कमी त्याला झाकून ठेवावा आणि त्याला ऑक्शन हॉलमध्ये घ्यावा. अवकाळी पावसामुळे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील सताळा येथील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. अचानक आलेल्या पावसामुळे टोमॅटोचं पीक पूर्णपणे खराब झालं असून बाजारात टोमॅटोला कवडी मोल दर मिळतोय. त्यामुळे सताळा येथील शेतकऱ्यांना एका एकरात घेतलेली टोमॅटोची बाग अक्षरशः उद्ध्वस्त केली आहे. जवळपास 1.5 लाख रुपये खर्च करून घेतलेलं पीक एका अवकाळी पावसानं मातीमोल झालंय. कालच्या पावसामुळे खराब झालेल्या बागेतील टोमॅटो उकिरड्यावर फेकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जे 1 एकरचा माझा फळ आहे
आणि मार्केटला माझं एकही कॅरेट गेलं नाही आणि नेलेलं कॅरेट माझं डॅमेज माल झाल्यामुळं वापस आणला मी माल आणि 5 रुपये ते 3 रुपये 4 रुपये किलोच्या हिशोबाने भाडं सुद्धा माझं गाडीचं भाडं सुद्धा निघालं नाही. त्याच्यामुळे मी राग काय केलं की वावरातून मी काढून आणि उकंड्यावर रस्त्यावर मी टाकून दिलं. दरवर्षी भाव होता थोडा नाही असं नाही, पण अशी नुकसान भरपाई पावसामुळे झालं नाही ना आतापर्यंत. ही पहिली बार माझी नुकसान झालेली आहे. 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आहे. आता कुठून खर्च काढायचा, कसं करायचं साहेब, काय नाही. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला अवकाळीसह गारपिटीनं झोडपून काढलंय. नुकसानग्रस्त शेतीच्या पाहणीसाठी आमदार मंजुळा गावित कासारे मालपूर शिवारातील बांधावर पोहोचल्या. यावेळी नुकसानाचं वास्तव सांगताना शेतकरी आमदार मंजुळा गावितांसमोर ढसाढसा रडला. या शेतकऱ्याचे 60 लाखाचे हातातोंडाशी आलेले टरबूज पीक पूर्णतः जमीनदोस्त झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हतबल झालाय. आमदार मंजुळा गावित यांनी शेतकऱ्याला धीर देताना महसूल विभागाला तातडीनं पंचनामा करण्याचे आदेश दिले. करतो ना मेहनत त्यालाच कळतं. आता जवळपास एका एकरला 4 ते 5 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा करून आता तोंडी आलेला घास गेला ना एकदम, आणि त्यासाठी किती रात्रपाठ केलेली, रात्री खत द्यायला शिव बघितले ना तुम्ही कसं ओलांडत यावं लागतं. आजी वागल्यानंतर मी आजींची अंत्यविधी झाली, शेतात आलो. जो करतो ना मेहनत त्यालाच कळतं. आता जवळपास एका एकरला 4 ते 5 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा करून मुहूर्तावर पाऊस आला आणि वराडींची धावपळ झालेली आहे. अवकाळी पावसाचा फटका असाही दिसून येतोय. रत्नागिरीच्या खेडशी गावातील ही घटना आहे. पुढील 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यानच्या परिस्थितीत एका मुहूर्तासाठी लग्न घराची पावसानं वाताहत केलेली आहेत. मंडप भिजून गेलेला आहे. गावखेड्यातलं हे दिसणारं दृश्य प्रातिनिक स्वरूपात असलेल्या अवकाळीच्या पावसाची असलेली अवस्था सांगणार आहे. मोठी बातमी कोकणातून. कोकण किनारपट्टी भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालंय. ऐन उन्हाळ्यात किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. पुढील 48 तासामध्ये किनारपट्टी भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. अवकाळी पावसाचा आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. बातमी सातारची. सातारच्या कराड तालुक्यातील मस्करवाडी येथे आज झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. वादळी वाऱ्यांसह गारांच्या झालेल्या पावसात बबन मस्कर या शेतकऱ्याच्या 2 गायी आणि कालवड जखमी झाल्यात. तसंच छेडखाली दबून गायीचे 2ही पाय मोडल्यानं निकामी झाल्यात. या शेतकऱ्यावर अर्थातच दुःखाचा डोंगर कोसळलाय.